नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण महाशिवरात्री स्पेशल मस्त अशी उपवासाची भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत। ही जी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही कधीही बनवली नसेल। अतिशय झटपट तयार होणारी आहे, कुठलंही जास्त आपल्याला वेळ लागत नाही किंवा कुठली पूर्वतयारी करावी लागत नाही। आणि मुख्य म्हटलं ना, हा जो पदार्थ आपण बनवलेला आहे ना, यामध्ये जराही वरई वापरलेली नाही, कारण बरेच जण महाशिवरात्रीला वरई म्हणजे भगर खात नाही। त्यासाठी ही आज आपण मस्त अशी उपवासाची भन्नाट आणि जबरदस्त रेसिपी बनवलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। तर सर्वात अगोदर इथे मी घेतलेलं आहे रताळं। रताळं छान असं त्याचे सालं काढून किसून आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून काळं पडू नये। आता इथे मी रताळं वापरलेला आहे, तुम्हाला कच्चा बटाटा वापरायचा असेल तर तो देखील वापरू शकता। तर आता हा स्वच्छ धुवून घेऊया। त्यापूर्वी इथे मी पाव वाटीभर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा छान असा बारीक पावडर तयार करून घेणार आहे। तर हा कच्चाच साबुदाणा आहे, आपल्याला भाजायची वगैरे गरज नाही। तर साबुदाणा होता होईल तितका बारीक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये हा साबुदाणा काढून घेऊया। आता जे मिश्रण आहे ते आपण तयार करून घेऊया। तर त्याकरता घरातल्या एका वाटीने मोजून मी एक वाटीभर वरईचं पीठ घेतलेलं आहे, किंवा तुम्ही भाजणीचं पीठ घेऊ शकता। आता हा जो पदार्थ आहे तुम्ही इतर उपवासाच्या वेळेला बनवणार असाल तर यामध्ये तुम्ही वरईचं पीठसुद्धा घेऊ शकता, परंतु आपण हा जो पदार्थ आहे हा महाशिवरात्रीसाठी करत असल्यामुळे यामध्ये आपण राजगिरा पीठ वापरलेलं आहे। त्याच वाटीने आपल्याला अगदी पाऊण वाटी दही घ्यायचं आहे। दही फ्रेश असायला हवं, जास्त आंबट नको। तर आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला पाणी टाकून मस्त असं सरसरीत बॅटर याचं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। सुरुवातीला सुकंच मिश्रण तयार करून घेऊया। आता इथे दही वापरलेलं आहे, तर दह्याऐवजी तुम्हाला ताक वापरायचं असेल तर तुम्ही ताक वापरू शकता। आता थोडं थोडं करून पाणी टाकून याचं सरसरीत बॅटर आपण तयार करून घेऊया। तर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। इथे मी एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे, त्यातलं थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। अगदीच एकदाच पाणी टाकून घेऊ नका, जर मिश्रण पातळ झालं तर आपला जो पदार्थ आहे हा व्यवस्थित होणार नाही, कारण मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते। तर अंदाज घेत घेत आपल्याला हे मिश्रण भिजवायचं आहे। सुरुवातीला पाऊण वाटी पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी मला लागलेलं होतं, तर राहिलेलं पाव वाटी पाणीसुद्धा यामध्ये टाकून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला अगदी 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जो साबुदाणा आहे हा छान असा व्यवस्थित मऊसूत होईल। तर हे पहा, हे जे मिश्रण आहे हे आपलं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे। आता झाकण ठेवून आपण हे साईडला ठेवून देऊया। अगदीच तुम्हाला जर वेळ नसेल तर लगेचही बनवायला घेतलं तरीही चालेल, परंतु हे मिश्रण छान व्यवस्थित भिजलं की आपला जो पदार्थ आहे हा सुद्धा छान तयार होणार आहे। 5 ते 7 मिनिटांसाठी आपण हे झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया। 5 ते 7 मिनिटांनंतर हे मिश्रण थोडंसं घट्टसर झाल्यासारखं दिसत आहे। आता आपल्याला पाण्याची आवश्यकता लागली तर आपण ते सुद्धा पुढे वापरणार आहोत, परंतु यामध्ये आपण आता सुरुवातीला जे रताळ्याचा किस तयार करून घेतलेला होता तो टाकून घेऊया। तर इथे तुम्हाला जर रताळे वापरायचं नसेल तर तुम्ही कच्च्या बटाट्याचा किससुद्धा वापरू शकता। सोबतच हिरवी मिरची टाकून घेऊया। तर मी कापून घेतलेले आहे, किंवा तुम्ही याचा ठेचासुद्धा वापरू शकता। 2 चमचेभर भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकून घेणार आहोत। आणि हा जो नाश्ता आपण तयार करणार आहोत ना, हा अगदी मस्त असा कुरकुरीत तयार होतो। अजिबात हा जो नाश्ता आहे हा आपला फसणार नाही। तुम्ही पहिल्यांदाच जरी केला ना तरीही अगदी परफेक्ट बनणार आहे। लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस टाकल्याच्या नंतर हे मिश्रण बरंचसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे। आता जर हा पदार्थ तुम्ही इतर उपवासाच्या वेळेला करणार असाल तर तुम्ही इथे पूर्णपणे वरई वापरू शकता, आणि थोडासा आपल्याला यामध्ये साबुदाणा थोडा कमीच वापरायचा आहे, कारण तो चिकट असल्यामुळे आपला जो पदार्थ आहे हा जास्त चिकट होईल आणि तव्यालासुद्धा चिकटण्याची शक्यता असते। त्यामुळे अगदी साबुदाणा आपल्याला पाववाटीच वापरायचा आहे। वरई जर वापरणार असाल तर तुम्ही 1 वाटी वरई वापरू शकता। थोडीशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। आता इथं उपवासाला जे जे पदार्थ तुम्ही खात नसाल ते तुम्ही इथं वगळू शकता, कारण बरेच जण हे जे पदार्थ आहे हे खात नाही, त्यामुळे तुम्ही हे पदार्थ जर खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता। त्यानंतर इथे आपल्याला तेलाची कडकडीत फोडणी घालायची आहे। आता इथे मी शेंगदाण्याचं 2 चमचेभर तेल घेतलेलं आहे। कडकडीत गरम करून आपल्याला यामध्ये जिरं घालायचे आहे। यामध्ये आपला वेगळा कुठलाही फ्लेवर ॲड करत नसल्यामुळे आपण यामध्ये जिरं घातलेलं आहे। त्याचा जो फ्लेवर आहे तो छान येतो, कारण इतर कुठलेही मसाले आपण यामध्ये वापरत नाही आहोत। तर छान पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। आता हे मिश्रण बरंचसं घट्ट झालेलं आहे सर्व जिन्नस घातल्याच्या नंतर।
त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊया. साधारणतः पाव वाटीच्या आसपास यामध्ये मी पुन्हा एकदा पाणी टाकलेलं आहे. सुरुवातीला 1 वाटी आणि आता पाव वाटी असं टोटल मला 1.25 वाटी पाणी हे मिश्रण भिजवण्यासाठी लागलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला इथे पाण्याचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं. छान असं आता हे आपलं तयार झालेलं आहे. लगेचच आपण आता याचा पुढील कृती करून घेऊया. आता हे जे पीठ आपलं तयार झालेलं आहे यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. जर तुम्हाला याची इडली बनवायची असेल तर इडली बनवू शकता, अप्पम बनवायचे असेल तर अप्पमसुद्धा बनवू शकता किंवा उत्तप्पेसुद्धा याचे छान असे तयार होतात. तर आता हे मस्त आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. पुन्हा एकदा याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या. हे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. जर जास्त पातळ झालं तर याचे आपल्याला डोसे बनवावे लागतील. तर आता हा जो पदार्थ आपण तयार करणार आहोत, आता ह्या पदार्थाला तुम्ही काय नाव देणार आहे ते मला पटापट कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आता हा जो पदार्थ आहे याला आपण मस्त असं हांडवो, उपवासाचा हांडवो म्हणू शकतो किंवा तुम्ही या पदार्थाला काय नाव देणार ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे माझ्याकडे छोटासा नॉनस्टिक पॅन आहे. आपण ही कढईमध्ये सुद्धा बनवू शकतो किंवा आपल्याकडे तवा असेल तव्यावर सुद्धा हे बनवू शकतो. तर अगदी 2 चमचेभर इथे मी शेंगदाण्याचं तेल टाकत आहे, थोडीशी जिरं टाकत आहे आणि हे छान गरम झाल्याच्या नंतर आपलं जे मिश्रण आहे ते आपल्याला यावरती घालायचं आहे. अगदी 2 ते 3 छोटी जी पळी आहे त्याने हे मी भरून यामध्ये टाकलेलं आहे. अगदी जास्तही टाकू नका. त्यानंतर झाकण ठेवून अगदी कमी गॅसवरती अगदी 3 ते 4 मिनिटासाठी, म्हणजे वरची जी बाजू आहे पूर्णपणे कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढल्याच्या नंतर सुद्धा पलटवायची घाई करायची नाही. वरची बाजू जी आहे ही थोडीशी कोरडी दिसली आणि वाफ पूर्णपणे निघून गेली त्यानंतरच आपल्याला ही जी बाजू आहे ही पलटवायची आहे. पलटवल्याच्यानंतर एक साधारणतः चमचाभर तेल मी यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे खालची बाजूसुद्धा छान अशी भाजली जाईल. मस्त असं दोन्हीही बाजूंनी मी खरपूस भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल अगदी छान असा रंग आलेला आहे आणि एकदम कुरकुरीतसुद्धा तयार झालेला आहे. अगदी पटापट आपला जो हा हांडवो आहे उपवासाचा हा तयार होतो. कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा कुठली जास्त मेहनतसुद्धा आपल्याला यामध्ये लागत नाही. उपवासाच्या दिवशी जर तुम्ही साबुदाणा भिजवायला विसरला असाल तर हा पदार्थ तुम्ही नक्कीच उपवासाला करू शकता. पोटभरीचा आहे आणि थोडासा वेगळासुद्धा आहे. तर आता यामध्ये साधारणतः 2 जणांचा आपला जो हा पदार्थ आहे हा इथे खाण्यासाठी तयार होतो. जेवढं आपण मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये साधारणतः 4 बन माझे इथे तयार झालेले आहे, म्हणजे 2 जणांचा हा जो नाश्ता आहे हा आपला इथे तयार झालेला आहे. अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. पुन्हा एकदा 2 चमचेभर तेल टाकलं, जिरं टाकलं आणि झाकण ठेवून देऊया. अगदी कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला खालची बाजू भाजून घ्यायची आहे. मोठा गॅस करू नका, नाहीतर आपलं हे जे मिश्रण आहे म्हणजे हा जो पदार्थ आहे हा करपण्याची शक्यता असते आणि आतून सुद्धा हा कच्चा राहण्याची शक्यता असते. त्यासाठी मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला हा खालच्या बाजूने खरपूस होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे पहा, खालची बाजू अगदी मस्त अशी भाजली गेलेली आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल. तर हा जो पदार्थ आहे हा तुम्ही कढाईमध्ये तुम्हाला जर बनवायचा असेल, नॉनस्टिक पॅन अशा पद्धतीचा नसेल तर तुम्ही कढाईमध्ये बनवू शकता किंवा नॉनस्टिक पॅनवरती जो डोशाचा तवा असतो त्यावर सुद्धा बनवू शकता. दोन्ही बाजू खरपूस भाजून घेतलेला आहे आणि राहिलेले जे बन आहे ते सुद्धा सेम पद्धतीने आता मी बनवून घेणार आहे. तर हे पहा, रंगही अगदी छान आलेला आहे, एकदम क्रिस्पी कुरकुरीत तयार झालेला आहे. आता हा जो नाश्त्याचा पदार्थ आपण तयार केलेला आहे उपवासाचा, तर यासोबत आपल्याला वेगळी कुठली चटणी लागणार नाही, कारण यामध्ये आपण मस्त अशी फोडणी घातलेली आहे, हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. त्यामुळे वेगळ्या काही कुठल्या चटणीची आवश्यकता लागणार नाही. जर खायचंच असेल तर दह्यासोबत खाऊ शकता किंवा उपवासाच्या शेंगदाण्याच्या आमटीसोबतसुद्धा तुम्ही हा खाऊ शकता, परंतु ह्यासोबत चटणीची मात्र आवश्यकता लागत नाही. जर खायचाच असेल तर तुम्ही तसा खाऊ शकता. हे पहा, वरतून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेला आहे. तर ह्या महाशिवरात्रीला तुम्ही हा उपवासाचा पदार्थ नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. तर कसा वाटला तुम्हाला हा उपवासाचा नवीन पदार्थ ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.